यांनी आपल्यात भेद केलाय। मायबापाहो शांततेने समजून घ्या, विषय आपला कुठं आलाय। नेमका मराठाच कशाच्या आधारावर घेरलाय? मराठ्यांनी यांचं नेमकं काय केलं? माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, फक्त शांत बसा। एक 15 मिनिटात आपल्यावरती काय संकट उभा केले ते मी सांगणार आहे। तुम्हाला नाही दिसलं तरी चालेल, नका दिसून देऊ। आपल्या अस्मितेला हात घालायचं काम या लोकांनी आता केलंय। ज्या वेळेस समाजावरती, जातीवरती आणि आपल्या लेकरावरती संकट उभं राहतं, तुम्हाला उभं राहायचं जरा, आणि चला व्हा बाहेर, वचवच करू नका। उग राहू दे उभा, तुला काही ताण आहे का? तुला दिसतंय ना? उगाच आरडावरडा एवढ्या कोपऱ्यातले इतके लाखान लोक डिस्टर्ब करायला लागला तुम्ही। त्यांना बसायचं नाही, उभं राहायचं। काय म्हणणं आहे तुमचं? त्यांना पहिल्यापासून उभं राहायची सवय आहे, कारण ते राजकारणातले हे गावात खाली टेकणार नाहीत, कारण यांना मुळे आता झालेले। या राजकारणाचा मुळ्यात उठिलंय बी, जिरीलंय बी मराठ्यांनीच। त्याच्यामुळे यांच्यात कुठं टाइम घालता आपला खाली बसून वर बस म्हणण्यात। आता कुठं बसायचं हे 2024 ला मराठ्यांनी ठरवायचं। माझ्या मराठा समाज संकटात यांनी सापडलाय। माझ्या समाजाचा आणि माझा काही दोष नाही। मायबापाव तुमचा पाय पडून तळतळीनं सांगतो, माझा दोष असला तर मला आजच सोलापूर जिल्ह्यातून सांगा, तू समाजाचं काम करू नको, मी इथून उठतो आणि घरी जाऊन बसतो। मी इमानदारीनं माझ्या समाजाची लढाई लढतोय। माझा समाज संकटात सापडला। ज्या राजकारणी लोकांना आपण मोठं केलं, त्यांनीच आपला समाज अडचणीत आणायचं ठरवलं। मी इमानदारीनं काम करतो। मी यांना मॅनेजर बी होत नाही, फुटत बी नाही, हे सगळ्यात मोठं यांचं दुखणं। मग यांनी मला बदनाम करायचं ठरवलं। यांचं म्हणणं आहे, हो जर आपल्याला फुटत नाही तर याला बदनाम करा। मायबापा तुम्हाला परवाचं उदाहरण सांगतो। माझं स्वप्न आहे, माझ्या मराठ्यांचे लेकर अधिकारी बनले पाहिजे। माझं स्वप्न आहे, माझ्या समाजाची शक्ती वाढली पाहिजे। माझ्या समाजाला स्वाभिमान आहे। त्या समाजाचा स्वाभिमान गहाण ठेवून जगणारी पैदास माझी नाहीये। मला माझ्या समाजाचा स्वाभिमान वाढवायचा आणि राजकारण्यांनी ठरवलंय, मराठ्यांच्या पोराला आरक्षण नाही मिळू द्यायचं, कारण आपले पॉम्पलेट चिटकायला प्रचार करायला मराठ्यांचे पोरं पाहिजे। इतके हरामखोर अवलादी। मी ठरवलं, आता दिवस गेले, आता दिवस मराठ्यांचे आले। मराठ्यांना शक्तिशाली बनवायचं, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचं। मग त्यांनी सुरू केलं, त्यांच्यात बसल्यावर हे पोट्ट म्हणले कोणाचंच ऐकत नाही, हे लय खानदानी दिसतंय, हे जातवान मराठी दिसतंय, हे आपल्या पैशाला मोजीना, पदाला मोजीना, आणि आपले 2-3 दादा आहेत त्या दादाला घेणीना। मग एक काम करा, याला बदनाम करा। नसता याच्या विरोधात टोळ्या उभा करा। मग आता पहिली टोळी आयला, मला एक मेळ लागा ना, मी इकडे बोलत होतो, तुम्ही तिकडे कोणकडे बघत आहे? असं होय, म्हणजे मराठ्याचं समजा चारी बाजून लक्ष असतं बा। कोण कोण येतो भोगाच, तिकडे टीव्ही लावलेली, मला मिळत लागला ते तिकडे कोणकडे भेटाळाकडे बघत आहे, कारण कोकणातलं एक जण सध्या भेटाळाकडेच बघत आहे।
आला चांगला माणूस होता राव तो. त्याला काय झालं का आणि माया नादी लागल्या हो. अरे ह्या आग्यामुळे पुढे पुढे चालून मग बस खातीच सगळ्या दुनियात. मला एक नाही कळालं, माझ्या मराठा समाजाला, या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला, राज्यातल्या एक प्रश्न विचारायचा. माय बापा हो, मी कधीच म्हणलो नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ. मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून घेईन. का बरं मग? जर माझ्या मराठ्यांनी किंवा म्या तुम्हाला पायच लावला नाही, तुम्ही जाणून बुजून का भांडणे खेळता आमच्याशी? मी जर माझा समाजाचा लढा, माझं रक्त जाळून इमानदारीला लढत असलो, तुम्हाला अडचण काय? त्यांनी अडचण सांगून टाकली, मी तुम्हाला ते सांगतो. तुमच्या जर ध्यानात नसली राहिली तर, त्यांनी सांगितलं मी मराठवाड्याचा तो काय करतो बघून घेतो. एक तर मी बोलिलच नाही आणि आला तरी तो मग काहीच बोलू शकत नाही, कारण मी कपडे घातलेले असतात. तू काय बघतो? त्यामुळे मी विकायला शहाणा तालमीतला नाही. तू काय माया नादी लागू नको बाबा. माझी विनंती आहे, मी तुम्हाला इतक्याच जनतेसमोर सांगतो, मी दादा म्हणतो त्यांना, कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो. आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर धुलाई, कारण मी काय मरायला भेट नाही आणि माझ्याजवळ काही नाही. माझ्याजवळ काय येते ही सगळी संपत्ती. आता एक मुद्दा त्यांनी सांगितला, त्यांना सोलापूर जिल्ह्यातून माझं आव्हान आहे, याच्यानंतर बोलू नका, मी माझ्या जातीसाठी लढतो. तुमचं आमचं वैर नाही, आम्ही तुमचा सन्मान करतो. सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या. नसता मी जर पिसळलो तर पिसळलो मग काय करत असतं माहिती आहे तुम्हाला? मग लय अवघड होईल. दुसरं सांगितलं त्यांनी, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलायचं. तुमचा कस का? तुम्ही सगळे सोयरे बी नाही डोळत. तुमचा नातं एका रात्रीत जुळलं कस काय? तुमचा कस काय? तुमचं आणि तुमची जात ही मराठा, आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असतं. तुमचा नेता आणि पक्ष नाही, तुमचा बाप जनता ही समाज, तुमचा बाप ही जात अगोदर बाप असते. जात हीच बाप, नेता बाप नाही, पक्षीय बाप नाही. याला म्हणते क्षत्रिय 96 कोळी मराठा. आता 96 कोळीची आमची अडाण्यांची, मी अडाणी बरं का, मला काही कळत नाही. बरेच जण म्हणतात की चौथी नापाशी पण कसं मुंडकर पाय देऊन भादरीला तुम्हाला दिलं नाही. मराठ्याला आरक्षण उच्च का व्हायना बाबा, दिलं का नाही? राहायला लगे पुढच्या झटक्यात देणारच, आणि त्याने नाही दिलं त्यांचे पायलेत म्हणून समजायचं सगळे. एकदा मोकळा म्हणून सांग बरं, पाडायचे करे सगळे बदलणार नाहीत ना डबल. बघू मग 29 तारखेला या अंतरवालीला सगळे बघू काय करायचं, तर पाडायचे का उभा करायचे. आणि उभा केलं तर निवडून द्यावं लागतं बरं का. ना आपल्याच गरीबाचे 50-50 100. अरे आपला हक्काचं कोणी नाही रे तिथं मांडायला. तिथं छगन भुजबळ आहे ना, ते 15 दिवस झालं पुढे गेलं म्हणून. अरे आता एक गोष्ट घडली तुमच्याकडे. इथं सोलापूर जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला, त्याला देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. कोणत्या मतदारसंघात आपल्याकडे? त्याला घेऊन
हा? छगन भुजबळला घेऊन नेता जिथं घेऊन छगन भुजबळला घेऊन नेता प्रचाराला नेईल त्या पक्षाचाच कार्यक्रम लावायचा. आता एक फिक्स झालं, सोलापूर पासून सुरुवात. तो जिथं आला होता आणि त्याला घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. देवेंद्र फडणवीस साहेब जर याच्यानंतर त्याला घेऊन हिंडले की ती मतदारसंघ पाडा म्हणून समजायचं. मराठाच्या वाटोळ करणाऱ्याला सुट्टी कसं असतो आपला मग. पहिल्यांदा जरी नुसतं म्हणलो होतो पाडा, मी एकदा पाडो म्हणलो, पाडा म्हणलो बरं का, ते कोण लगेच मुसलमान म्हणले पाडो. मला कुठे भेटलं की मुसलमान म्हणायचे पाडो. एवढं म्हणलं पाडो तो पाडो, पाडो पाडो सगळं. कारण मग आपलं तसंच असतं. मा हिंदीचं मग जमत नाही बरं का. मी शिकवतो हिंदी, कारण मी हिंदी लवकर शिकून घेणार आहे. आता तुमचं काय चाललंय? हे अवघड मामा, तुम्हाला नाही माहित. एकदा तरी पाडा पाडा म्हणलो, पण आता नावच घेऊन कार्यक्रम लावायचा. बघू बरं कोणाची शक्ती किती आता ह्या बारीने. मराठ्यांना खेटल्यावर काय होतं एकदा बघूचा. मी प्रामाणिकपणानं माझ्या समाजाचं मी इमानदारीनं काम करतो. मी कोणाचं काही घेत नाही. मी ना कोणाचे पैसे घेत नाही, ना कोणाचे पद घेत नाही. माझ्या समाजाची चटणी भाकरी खाऊन उपाशी तापाशी राहून आमचं रक्त जाळून माझ्या समाजासाठी आम्ही लढतो. तुम्हाला अडचण काय? तुम्हाला आम्ही कधी काही मागितलं नाही. आम्ही तुमच्या दारात आलोय. आमच्या लेकराच्या हक्कासाठी माझा समाज तळतळ करतोय. समाज कामं धंदे सोडून वारा पावसात उन्हात सुद्धा आज एक वर्ष झाले लगातार लढतोय. आम्ही तुम्हाला कधी काही बोलवत नाही, तरी तुम्ही माझ्या समाजाला टार्गेट केलं. पण एक लक्षात असू द्या, त्यांना मराठी म्हणते, यांच्या नावाला लागलं ना तर राजकीय सुपडा साफ होईल तुमचा सगळा राज्यातला. शहाण्णव कशाला म्हणते? आम्हाला नुसतं शहाण्णवच्या भाषा शिकू नका. क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे. जिथं अन्याय होईल तिथं धावून जायचं. याला क्षत्रिय मराठे शहाण्णव म्हणलं जातं. राजे महाराजे रयतेवरती जर अन्याय झाला, सिंहासन सोडून मैदानात येत होते अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी. त्याला शहाण्णव म्हणलं जातं. तो कोणता रे शहाण्णव आरक्षणाला विरोध करणारा? काय मर्दानी आहे तुला त्याच्यात? बरं तुम्ही शहाण्णव तुम्ही बाजू घ्या, काय म्हणणं नाही आमचं. पण तुम्ही बाजू कोणाची घेताय हे अगोदर समजून घ्या. तुम्ही बोलताना म्हणलात माझ्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. देवेंद्र फडणवीसांना का बोलतो त्याचं कारण सांगतो. आणि क्षत्रिय धर्म असणाऱ्या शहाण्णव मराठ्यांनी कोणाकडून बोलायला पाहिजे हे सांगतो. अंतरवालीतल्या माता मावल्यांवरती गोळ्या झाडल्या गेल्या. रक्ताच्या थारोळ्यात आमच्या माता मावल्या पडल्या. अंतरवालीत या, मी तुम्हाला आत्ता एक काठीवर चालताना माथेऱ्या मायला तिथं दाखवतो की ज्यांच्या गुडघ्यात आणि मांडीत गोळ्या शिरलेल्या आहेत, त्या मासा चिटकून बसल्यात तर त्या निघत नाहीये. रक्ताच्या थारोळ्यात किंकणारे आमचे अंतरवालीचे लोक, यांचा आक्रोश ऐकायला कोणी नव्हतं.
त्या बंदुकीच्या दस्त्यानं फोडलेल्या माता मावल्यांचे डोके कोणत्याच डॉक्टरला शिवता येत नव्हते. डोक्याच्या मधोमध घुसलेली गोळी कोणत्याच तज्ञाला निघत नव्हती. आजही त्यातले 2 करोड लीलावती हॉस्पिटलला नेले होते. लीलावती हॉस्पिटलचा असणारा संपूर्ण स्टाफ मुंबईचा, तिथं असणारे तज्ञ डॉक्टर आजही त्या पोरांच्या पोटातली गोळी लीलावती हॉस्पिटल मधल्या तज्ञ डॉक्टरांना सुद्धा निघाले नाही. त्या लेकरांचा जीव काय मिळत असेल. ज्या वेळेस तिथं अन्याय घडला गेला, प्राणघातक हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या बाजूने न बोलता तुमचा देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलला, जनतेच्या बाजूने नाही बोलला. आणि तुम्ही म्हणताय आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. शहाण्णव कोणी स्वतःला जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूने बोलायचं शिका. अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचा बंद करा. तुम्ही पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलायला लागलात. तुम्हाला वाटतंय तुमचा पक्ष मोठा झाला पाहिजे आणि नेता मोठा झाला पाहिजे. मला वाटतंय माझी जात मोठी झाली पाहिजे, जातीचे लेकरं मोठे झाले पाहिजे. हे आम्ही आमच्या 96 कुळात आणि तुमच्या 96 कुळात ह्या संस्काराचा फरक आहे. आम्ही बाप जातीला मानताय, तुम्ही बाप पक्षाला आणि नेत्याला मानताय. ह्या संस्कारात तुमच्या आणि आमच्या फरक आहे. तुम्ही इथून पुढे तरी समाजाच्या बाजूने बोलावं. आणि या सोलापूर नगरीतून जाहीर सांगतो, जातीवंत मराठा यापुढे स्वतःच्या लेकराच्या जातीच्या बाजूने राहील, पक्षाच्या बाजूने नेत्याच्या बाजूने जातवान अवलाद राहू शकत नाही. यापुढे जातवान मराठा घरात नाही बसू शकत. खानदानी मराठ्यांची अवलाद ही यापुढे आता पक्षाचा प्रचार नाही करू शकत. स्वतःच्या जातीचा आणि स्वतःच्या लेकराच्याच बाजूने उभा राहणारा जातवान आणि खानदानी मराठा यापुढे समजा. पक्षाला पण मोठं तुम्ही मानता कशामुळे? ज्या पक्षाला आपण मोठं केलं, 4ही सांगतो आम्ही, 4चे 6 झाले तर संख्या घटत असते, पक्षाची वाढत हो. 1चे 2 कोण कोणाला, कोणी कोणाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात, कोणाचेच कोणाला मिळ नाही. त्यांच्यात बी असा पचका झालाय. कुठून गावाची सुरू मराठीचे कुठे असे, त्यामुळे मुंबईत जायचंच नको म्हणतो. ते म्हणतात मुंबईचा. यावर ठरलं का अवघड ठरलो. आहे डोक्यात माया आधी पण येतात का धोरणातला बघू. आपलं कसं काम आहे, संयमी म्हणून आंदोलन टिकलं. आणि मराठ्यांची शान त्यामुळे वाढली, कारण मला मराठ्यांची शान नाही जाऊ द्यायची. तुमची शान कधीच जाऊ देणार नाही म्हणून संयमाने चाललंय आपलं. नाही तर काल तुमच्या सोलापुरात एक जण बोलला होता, नुसते बोर्ड माणसंच नाही. जर माझ्या मनात असतं, मी जर वेगळ्या दिमागाचा असतो तर मी म्हणलं असतं याला धाराशिवच्या बाहेर जाऊनच देऊ नका म्हणलं असतं का नाही. आपण संयमी, आपलं कसं आहे, आपला दम्माने असताना एकदा मागं लागलं ना, मग तुमच्या बार्शीच्या आमदाराला माहिती मी काय करतो, आमच्या बदनापूरच्या बी माहिती मी काय करतो. माग लागलो अरे मग सुट्टीत नाही आपल्याशी. मग ते कोणाच असो, ते राष्ट्रवादी असो, शिवसेना असो ना, तिकडे भाजप असो ना, तिकडे काही असो, आपला
अरे काही जण पावसात कशासाठी भिजत येत, निवडून यासाठी. आपण जातीसाठी भिजू. मग स्वार्थ कशासाठी, मला जात मोठी करण्यात. त्यांचा स्वार्थ कशासाठी, किती गोदारे एकदा येणारच नाही काय माहिती तो. पावसात झोप भीज नाही तर उन्हात झोप. आता मराठी काही करून देत नसत कोणाचं. इथून पुढं यांचे झाले 3-3 त्यातले 8 देतात माझ्याकडे. ते म्हणतात त्याला तिकीट दिलं, आमचं काय होईल. म्हणलं मला काय माहित तेव्हा काय होईल. ते म्हणतात मग जाऊ द्या, ते जर निवडून आलं ना 5 वर्ष आम्हाला वाट बघायला लागेल. त्याच्यापेक्षा तुम्ही दिलेला निवडून आणतो त्याला पाडीतच आहे. त्यांचं वेळ चुकलंय तिकीट वाटायच्या आधी. आपलं साधलं मग आपला गरीब माणूस द्यायचा. पण एक सांगतो हा, एकच द्या. हा एकच द्या. आपल्या एक गाडीत 8 उमेदवार आहे. एका गाडीत 8. फक्त ड्रायव्हर आणि चला चला बसा गाडीत म्हणणारे हे 2च नाहीत फक्त उमेदवार, नाही तर सगळे गाडीत उमेदवार. कारण माझ्याकडे एक जण आलता, तो म्हणला एवढे मार माहेर घेऊन ठेवा, मी पक्का निवडून येणार आहे. म्हणलं आमचं 29 तारखेला ठरणार नंतर सांगू. ठीक आहे म्हणला. ते गेलं नुसतं गाडीत बसलं. 2-4 जण माघारी आले. ते म्हणले मग यापर्यंत घेऊन ठेवा बरं का, मी येऊ शकतो. त्याच्याच गाडीतली. ते मला त्याच्या गाडीत उभा आलतो मी बसून. याचा असता का त्याच्या मागं नाही मी. हा बघायला नमुने मराठीचे एक द्या एक. तुम्हाला जर मराठ्यांची शान वाढवायची असली, मराठ्यांची शान जाऊ द्यायची नसली, मराठ्यांची शक्ती वाढवायची असली आणि मराठ्यांचे पोर आणि जात जर प्रबळ पावरची बनवायची असली तर उमेदवार एक देण्याच्या ताकदीने निवडून आणा. आणि जर समाजाने एक दिला आणि 2-4, 5-6 जण जर इच्छुक असले, इच्छुक असावं नसावं या मताचा मी नाही. इच्छुक 100% असला पाहिजे. पण समाजाने जर एक ठरवला त्याच्या बाजूने उभा राहायला पाहिजे. याला म्हणायचं जातवान मराठ्यांसाठी काम करणार. इच्छुक हे मराठा समाजाने समजा एक दिला तरी तो उभा राहिला, याचा अर्थ असा होतो तू जातीसाठी लढत नाही, तू स्वतःच्या स्वार्थासाठी लढायला लागला. कारण माझ्या भोवतीशी 150 उमेदवार. कोणी म्हणतो एवढे बार मी लई फिरलो माझ्या संग जयंत. आता तुमच्या सगळ्या जयंत होतं मग मी काय करू. मला ही भूमिका नाही आवडत. समजून घ्या ही गोरगरिबांची लाट आहे. या लाटीत मराठ्यांना वाटतं आपले लेकरं जात मोठी होणार आहे. धनगर बांधवांना वाटतंय गरिबांना आपली जात आणि आपले लेकरं मोठे होते. दलित मुस्लिम बांधवांना वाटतं एवढीच संधी गरिबांची लाट आली. 12 बलुतेदारांना वाटतं मराठ्यांनी फक्त एकमतानं राहा, काहीही होऊ शकते. फक्त विचार ठेवा, एक माणूस दिला सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभा. जर दिला तर नाही तुम्ही म्हणता झालं काय सुरू. 29 ला ठरवायचं तुमच्या साक्षीने. सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही, फक्त लावालाव्या करण्याच्या मनस्थितीत. माझ्या विरोधात इतके उठिले. परदेशी एक झाला, त्याच्या आधी एक होता, एक मावशी तीच बोलत होती. ती म्हणलं मी अभियान सुरू केलं आणि अभियान सुरू झालंय बरं का. मराठ्यांचे समन्वय फोडायला सुरुवात केली. जातीला मातीत मिसळून स्वतःचा संसार मोठे करणारी पैदास फुटायला लागली. जातीचा संसार मोठे करणारे, जात मोठी करणारी लोक आता कमी राहिले. ते सांगतील त्या पद्धतीने त्यांनी काम सुरू केले. माझं त्या मराठ्यांच्या सगळ्या बांधवांना आव्हान, सोलापूर नगरीतून तुम्हाला हात जोडून विनंती माझी, कारण मी हात कोणापुढे पसरत नाही, जोडत सुद्धा नाही. माझ्या मराठ्यांसाठी तुम्हाला हात जोडतो. या देवेंद्र फडणवीसांचा आणि त्या दरेकरचा ऐकून तुम्ही अभियान मराठ्यांच्या विरोधात केलं, माझ्या विरोधात सुरू केलं.
त्याला षडयंत्र आणि सापळा म्हणलं जातं मला उघडं पाडायसाठी. तुम्ही पत्रकार परिषदा घेऊ नका, आंदोलन करू नका. मराठ्यांच्या लेकराच्या अन्नात माती मिसळायचं काम नका करू. तुम्हाला नाही काही मिळालं तर चालेल, पण गद्दारीचा शिक्का तुमच्या आयुष्यात तुम्हाला लागू देऊ नका. तुम्हाला मराठ्यांच्या नजराला नजर तुम्हाला मिळवायची. मराठ्यांच्या दारातून तुम्हाला जायचंय, मराठ्यांच्या हातानं आपल्याला एकमेकाला पाणी प्यायचं. ही जात आपल्याला सांभाळणारे पक्ष सांभाळणार नाहीये. या भाजपातल्या काही लोकांना एका क्रांती मोर्चाचे 3 क्रांती मोर्चे केले. चांगलं काम करणारे समन्वयक सुद्धा बदनाम करण्याचं काम यांनी केलंय. आता तरी शाळेला खूप दिवसानंतर समाज एकत्र आलाय. समाजाच्या विरोधात जाऊ, समाजाच्या लेकराच्या अन्नात औषध घालण्याचं काम नका करू. तुम्हाला काही नाही करता आलं तर करू नका, घरी झोपून राहा, पण समाजाच्या लेकराच्या भविष्याच्या आड येऊ नका. या समाजाचे तळतळ जाणार. हा मराठा समाज कष्ट करून लेकरं शिकवतोय. या मराठा समाजाला कधी पावसाचा वाऱ्याचा विचार नाही केला. गुडघ्याच्या चिखलात शेतात काम केलं आपल्या मायबाप समाजाने. 1-1 रुपया जमा करून आपले लेकरं शिकवले. मराठ्यांच्या आई बापाने स्वप्न बघितलं माझं लेकरू अधिकारी होईल, माझी मुलगी अधिकारी होईल. मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मराठ्यांना माझा हात जोडून शेवटची विनंती आहे. या मायबाप मराठ्यांच्या कष्टाची जाण ठेवा. वेळ पडली तर या मायबाप मराठ्यांनी स्वतःची जमीन विकली पण लेकरं शिकवले. ऊस तोडलाय, या मराठा समाजाने हमाली केली. या मराठा समाजाने लेकरं शिकवण्यासाठी रात्रंदिवस रिक्षा चालवला. ट्रकवर ड्रायव्हर म्हणून राहिलाय, ट्रॅक्टरवरती लोकांचा ड्रायव्हर म्हणून माझा मराठा समाज राहिला, पण मुलं शिकवले. आजही शहराच्या ठिकाणी माझा मराठा समाज वॉचमॅन म्हणून लोकांच्या बंगल्यासमोर काम करतो. आलेल्या पगारातून लेकरं शिकवतोय. शहरातल्या मराठ्यांना काही काही घरदार राहायला नाहीये. भाड्याच्या खोलीत राहून आपली मुलगी शिकवायला लागला. मराठ्यांनी गावाकडचे घर विकलेत, मुलाच्या शिक्षणाला फी भरली आणि त्या मुलाचे आईबाप दोघे शहरात राहून मोलमजुरी करायला लागलेत. लोकांचे खोंडे खासायची वेळ त्यांच्यावरती आली. मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मराठ्यांच्या लोकांनी शहाणा व्हावं. मी शेवटचं तुमच्याला शेवटी पायाला हात लावून सांगतो, माझ्या समाजाची तळमळ राहायला जाऊ देऊ नका. तुम्हाला काय आमिष दाखवलं असेल, तुम्हाला काय पद देऊ म्हणले असतील, त्या पदासाठी त्या पैशासाठी माझ्या मराठ्यांच्या मानेवर कुऱ्हाडीचा वार नका करू. माझ्या मराठ्यांना आता अन्याय सहन होत नाहीये. 1% हुकलेल्या लेकराचं रडणं ते बघत नाहीये. 1% हुकलेल्या लेकराची काय परिस्थिती होती त्या बापाला आणि त्या विद्यार्थ्यांना विचारा. नका रे माझ्या मराठ्यांच्या विरोधात जाऊ. माझ्या मराठ्यांनी खूप लोकांना सांभाळले आणि ज्यांना माझ्या मराठ्यांनी सांभाळले ते बेमान झालेत माझ्या मराठ्यांशी. तुम्ही आमच्या रक्तामासाचे, माझ्या मराठ्यांचे बेमान नका हो. या देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या दरेकरांना अभियान सुरू केले. त्या अभियानात सामील मोगा मानलेला नका करू. मराठ्यांना आरक्षण 100% विसरून मिळतं, फक्त तुम्ही दम धरा.
मुंबईला जाऊन तुम्हाला जॉब विचारण्याची काय गरज नाही. तुम्हाला यात्रा काढायची सुद्धा काय गरज नाही. मराठ्यात दम आहे प्रत्येकाला जाब विचारण्याची. जर मराठ्यांनी ठरवलं त्यांना जाब विचारायचा तर हा करोडो मराठा समाज मुंबईला जाऊन यांच्या घरात घुसून गचुऱ्याला धरून यांना जाब विचारण्याचे ताकद मराठा. तुम्ही मराठ्यांचे असल्यामुळे तुम्हाला मराठी बोलणार, गुळगुळ करू नका. आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर मग नाविलाजाने मराठ्यांना तुम्हाला कचका दाखवावा लागणार. कारण तुम्ही आमचे जरी असाल, तुम्हाला जर विनंती कळत नसली तर मग नाविलाजाने मराठ्यांना तुम्हाला उपचार तुमच्यावर करावे लागणार. त्यांनी परत तिसरं अभियान सुरू केलं छगन भुजबळच्या माध्यमातून. ते सगळं येड्या दुन्याचं, सगळ्या दुन्याचं, पागल टोकऱ्याचं त्याला समितीचा अध्यक्ष केलंय. माहीत झालं तुम्हाला? अरे त्याला समितीचा अध्यक्ष केलंय, तुम्हाला माहीत झालं का? नाही. मराठ्याला त्याचं काही माहित नसतं. मराठ्याला देणं घेणं नाही त्याचं, तिकडे काही होईल. जेवढे घोटाळे बोगस करता येते त्या बोगस समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष केले त्याला. मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं बा, हे कचका कळायला लागला. सगळ्या बोगस आरक्षण खाणारे हे आणि या बोगस समितीचा अध्यक्ष त्यो छगन भुजबळ, मुकादम टोळे मुकादम त्यो. आणि त्याने 50 गोळा केले तर ते माझ्याविरोधात बोलले. अरे तुम्ही एक माय बापावर एक विचार करा. अरे मी केलंय का इतकं माझ्याविरोधात बोलत तुटून पडले. बरं ते झालं तिसरी टोळी तयार केली. ते आता ढाकू माको नाही का देऊ दे हंडी, ढकू मको देऊ. एवढा दिसतो बा देऊ, एवढाच आहे. मग आता जवळ भागाला माझ्या गुडघ्याचं वाटीलाच लागत होता गाडी. डोंगाडावर पॅन्ट फाटलेली, ठिगळ शिवलेली ती पॅन्ट आणि ते ढकू मको तेव काहीतरी म्हणला मला. आता जर मुंबईत मराठी आले तर तुम्हाला नाही मुंबई सोडून जावं लागायचं. आता तुम्ही यांना मुंबईत डांबरण भेटलं, हे काय करते तुमची? मी म्हणतो पण आडवा चालला ते मराठ्यांनी कार्यक्रम लावला म्हणून समजायचं. आणि मराठ्यांना एक विनंती माझी या सोलापूर नगरीत, बस करा जरा आता. नेत्यांचं उद करायचं बंद करा. 10 वर्षात मराठ्यांचे 90% पोरं तुम्हाला सुशिक्षित, बेकार आणि बेसनी झालेले दिसतील. या पापाच्या धनी तुम्ही आत्महत्या केलेल्या तुम्हाला बघाव्या लागणार. समजून घ्या माझे तळमळ आणि तळतळ. खोल जाऊन विचार करा. परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ देऊ नका.